पुलावर मोठी गर्दी केल्यामुळे या पुलाला पर्यटकांचं हे वजन सहन न झाल्यानं हा अपघात घडला। तर आतापर्यंत 6 जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। 32 जण आतापर्यंत जखमी झालेले आहेत, त्यापैकी 6 जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांसह संपर्कात असल्याचीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। इंद्रायणी नदीवरील कुंडमुळा पूल कोसळून 2 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। आतापर्यंत 6 जणांना वाचवण्यात यश आल्याचं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे। आतापर्यंत 2 पर्यटकांना वाचवण्यात आलेलं आहे, तर 32 जण हे जखमी झालेले आहेत। बचाव कार्य सुरू आहे, पोलीस घटनास्थळी दाखल आहेत आणि शासकीय यंत्रणांकडून सुद्धा आता या संपूर्ण घटनेची अपडेट घेतली जाते। 6 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे, तर 32 जण हे जखमी झालेले आहेत। बचाव कार्य सुरू आहे। पावळमध्ये जोरदार पाऊस झाल्यानं इंद्रायणी नदीला सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात पाणी पाहायला मिळत आहे। हा जीर्ण अवस्थेमधील पूल होता, जुना पूल असल्यानं पर्यटकांनी यावर मोठी गर्दी केलेली होती आणि हा पुलावर अधिकचं वजन झाल्यामुळे या पुलाचे क्षणात 2 तुकडे झाले। त्यात पुलावर अनेक पर्यटक असल्यामुळे ते अनेक जण वाहून गेले। सध्या बचाव कार्य सुरू आहे, पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत, एनडीआरएफ पथक सुद्धा दाखल झालेले आहेत। आतापर्यंत 32 जण जखमी झालेले आहेत, तर 6 जणांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे। आणखी सुद्धा त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे। रविवार असल्यानं आज खरं तर पर्यटकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली होती।